स्थितीमुळे अनेक शहरांमध्ये गॅस तुटवड्याचा सामना तो करावा लागतोय। अनेक शहरांमधला व्यावसायिक गॅस पुरवठा देखील बंद करावा लागलेला आहे आणि सातारा जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी आहेत। सर, काय सांगाल? आपण बघतोय अनेक शहरांमध्ये हा सगळा सामना करावा लागतोय। साताऱ्याची नेमकी काय परिस्थिती आहे? नमस्कार। सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पुरवठा करणाऱ्या सर्व कंपनीच्या प्रतिनिधीशी, सेल्स ऑफिसर सोबत, त्याचबरोबर डिस्ट्रीब्युटर सोबत जिल्हा प्रशासनाची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये जिल्ह्यातले एकूण डोमेस्टिक कनेक्शन जे आहेत, म्हणजे घरगुती गॅसचे कनेक्शन जे आहे त्याचा आढावा घेतला असता आपल्याकडे जवळपास 9 लाखाच्या आसपास कनेक्शन आहेत आणि या कनेक्शनसाठी आपल्याकडे अजिबात तुटवडा नाही आहे। पुरेशी गॅसची संख्या उपलब्ध आहे। फक्त एक याच्यामध्ये अडचण येऊ शकते, ती म्हणजे आत्ता कंपन्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कंपल्सरी केलेलं आहे। काही ग्राहकांनी अद्यापही आपले मोबाईल नंबर याच्यामध्ये रजिस्टर केलेले नाही आहेत आणि आत्ता मागणी करायची असेल तर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरनं आपली मागणी नोंदवावी लागते। त्यामुळे माझी जिल्ह्यातील सर्व कनेक्शन धारकांना, ज्यांनी आपला मोबाईल नंबर रजिस्टर केलेला नसेल, त्यांना विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी आपला मोबाईल नंबर रजिस्टर करावा, जेणेकरून त्यांना बुकिंग करताना किंवा गॅस मिळताना कुठलीही अडचण येणार नाही। त्यामुळे घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही अडचण नाही आहे। पुढील काही कालावधीसाठी पुरेसा संख्या आपल्याकडे उपलब्ध आहे। आवकही नियमितपणे त्याची होणार आहे, त्याच्याबद्दल कंपनींनी खात्री दिलेली आहे। कमर्शियल गॅसच्या संदर्भात काही मर्यादा आता निश्चितपणे आहेत। त्याच्यामध्येही आपण अशा पद्धतीने व्यवस्था करतोय की ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा दिल्या जातात, उदाहरणार्थ हॉस्पिटल असेल किंवा काही कारखाने असे आहेत की ज्या अत्यावश्यक सेवेशी कनेक्टेड आहेत, तर त्यांना प्रायोरिटीने हे सप्लाय करण्याचं धोरण कंपन्यांनी स्वीकारलेलं आहे। या संदर्भात ज्या कंपन्या असतील किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आस्थापना असतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी मागणी व्यवस्थितपणे नोंदवावी। त्यांना कुठल्याही प्रकारे तुटवडा जाणवणार नाही याच्यासाठी सर्व सप्लाय करणाऱ्या कंपन्या आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नरत राहील। इतर जे काही व्यावसायिक गॅस कनेक्शन आहेत ते आता पूर्णपणे वितरित करणं थांबवले आहे? नाही, पूर्ण थांबलेलं नाही आहे, परंतु प्रायोरिटी आपल्याला निश्चित करावी लागेल। ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्यांना प्रायोरिटी दिली जाईल। उपलब्धता असेल तर सर्वांना द्यायला काहीच अडचण नाही आहे। बंद वगैरे आपण काही केलेलं नाही। एकूण आपण बघतोय या सगळ्या विशेषतः घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या बाबतीत लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे, त्यामुळे लोक गर्दी करताना दिसत आहेत गॅस एजन्सीच्या। बरोबर आहे, आपण म्हणतो ते आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचं शॉर्टेज होणार असेल, टंचाई जाणवणार असेल, अशी अफवा जरी आली तरी आपण सर्वसामान्यपणे काय करतो की त्या गोष्टीची जास्तीत जास्त साठवणूक करण्याकडे आपला कल असतो। माझी आपल्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की घरगुती गॅसची कुठलीही टंचाई आपल्या भागात नाही आहे, जाणवणार पण नाही आहे। पुरेसा साठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे विनाकारण आवश्यक नसताना आपण मागणी करू नये। मागणी केली तरी आता ऑनलाईनच देण्यात येणार आहे, त्याच्यामुळे विनाकारण कुणाकडेही शिल्लक असताना सप्लाय करण्यात येणार नाही आहे। त्यामुळे अनावश्यक गर्दी करून टंचाई असल्याची परिस्थिती होणार नाही हे बघितलं पाहिजे। खरं तर ही सगळी परिस्थिती बघता या सगळ्या गॅस वितरणामध्ये काळा बाजाराची देखील शक्यता व्यक्त होते। आपण बघतोय अनेक शहरांमध्ये धाड सत्र देखील सुरू झालेलं आहे। सातारा जिल्ह्याच्या अनुषंगानं काही तशी भरारी पथकं किंवा काय नियोजन केलेलं आहे? आपण म्हणता ते बरोबर आहे। एक तर अशा पद्धतीने कुठेही काळा बाजार किंवा गैरव्यवहार होणार नाही याची पूर्व दक्षता म्हणून आपण जिल्हा पुरवठा विभागाच्या मार्फत प्रत्येक साठा ज्या ठिकाणी केला जातो त्या गोडाऊनची वितरणाची याची तपासणी करतोच आहोत। आणि त्याचबरोबर दुसरं एक केलेलं आहे की प्रत्येक वितरण हे ऑनलाईन पद्धतीने होईल, जेणेकरून त्याचा ट्रॅक आपल्याला घेता येऊ शकेल। ह्या दोन्ही व्यवस्था आपण करत आहोत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑफलाईन पद्धतीने न दिल्यास आपल्याला त्याच्यात काळाबाजार होण्याची शक्यता शून्यवत होऊन जाणार आहे। पहिला पण हे होते साताराचे जिल्हाधिकारी। खरं तर घरगुती वापराचे गॅस सिलेंडरची कोणतीही कमतरता जिल्ह्यामध्ये नाही। व्यावसायिक वापराच्या गॅससाठी काही मर्यादा आलेल्या आहेत, मात्र सध्या तरी घरगुती वापराच्या गॅसमध्ये कोणताही त्याचा परिणाम जाणवत नसल्याचं देखील या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।